हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट मिनी व्लॉग. आज होता संडे, तर विचार केला चला कुठेतरी फिरायला जाऊया जिथे सानूला खूप आवडेल. म्हणून सकाळी आम्ही बदलापूरहून ट्रेन पकडून पोहोचलो दादरला. दादरला उतरलो. रस्त्याने चालत चालत आता सगळ्यात पहिले कुठे बरं जायचं हा विचार मनात आला. तर ठरवलं सुरुवातच आपण स्वामी महाराजांच्या दर्शनाने करूया. सानू तर खूप एक्सायटेड दिसत होती. आम्ही रस्त्याने चालतच होतो. नक्की माहिती नव्हतं, पण आम्ही विचारत विचारत रस्त्याने चालू होतो. चालता चालता बऱ्याच ठिकाणी आम्ही इतरांना विचारलं की स्वामी महाराजांचं मठ कुठे आहे. प्रत्येकाने जसं सांगितलं तसे तसे आम्ही चालत राहिलो. फायनली मठ जवळ आला आणि आम्हाला तो जवळच दिसला. चालतानाच आम्ही बाहेर बरीचशी दुकानं लागली होती. हार, फुलं, वेण्या, प्रसाद यांची छान अशी दुकानं मांडली गेली होती. स्वामी महाराजांचं दर्शन होणार हा विचारानेच एकदम प्रसन्न वाटत होतं. इतका छान फ्रेशनेस आजपर्यंत कधी आलाच नव्हता आणि बघता क्षणी मन इतकं प्रसन्न झालं, इतकं छान वाटलं की सगळीकडे श्री स्वामी समर्थांचा जप चालू होता. स्वामी महाराजांचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. आम्ही तिथे काही वेळ बसलो, स्वामी महाराजांचा जप केला, संपूर्ण मठ पाहिला, औदुंबराला फेऱ्या मारल्या. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 असं झाल्यानंतर समोरच असणाऱ्या कोहिनूर बिल्डिंगच्या इथून आम्ही चालत निघालो. आता कुठे बरं जायचं हा विचार मनात होता. चालत होतो, आजूबाजूला खूप छान छान दुकानं होती. आता मात्र सानूला घेऊन ते थकले होते. पुढे पुढे चालता चालता आता आम्ही दादर चौपाटीच्या जवळ आलो. तिथे खूप चांगल्या प्रकारचं एक्झिबिशन लागलं होतं. आदित्य ठाकरे यांनी ऑर्गनाईज केलेलं एक्झिबिशन होतं ते. खूप सुंदर प्रकारे सजावट केली होती. तिथेच समोर शिवाजी पार्कचं मैदानही होतं. मैदानात खूप खूप अशी मुलं क्रिकेट खेळण्यासाठी आली होती. सगळीकडे संपूर्ण मैदान भरलं होतं आणि त्यात सानूही आतमध्ये गेली. तिलाही खेळायचं होतं, पण मी तिला ओरडत होते की जाऊ नको, बॉल लागेल. आणि ते तितक्याच समोर दिसणारं माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ हा बंगला आम्हाला दिसला. त्याच्यानंतर सानूला काहीतरी मस्ती केल्याशिवाय तिचं मन कसं भरेल. तिच्या वेगळ्याच करामती चालू झाल्या. त्यानंतर आम्ही ग्लो गार्डन जवळ पोहोचलो. चालतच होतो. सानूला आता काहीतरी नवीन छान काहीतरी दाखवावं असं वाटत होतं. चालता चालता आम्ही ग्लो गार्डनमध्ये पोहोचलो. खूपच सुंदर असा निसर्ग चारही बाजूनी दिसत होता. समोर एवढी छान चौपाटी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फ्रेश वातावरण, सुंदर हवा आणि खळखळणारा हा समुद्र. हे बघणार दृश्य इतकं सुंदर होतं की मन आवरतच नव्हतं सेल्फी, फोटोज घेण्यासाठी. खूप वेळ तिथे आम्ही बसलो होतो. खूप छान वाटलं. त्यानंतर थोडंफार शूटिंग केलं. खळखळणारा समुद्र, शांत वेळ, दुपारची वेळ खूप छान वाटत होती. सानूला परत वाटलं की आपण काहीतरी आता वेगळं करावं. ती वेगळं नाही करणार तसं होणारच नाही. आणि मग मी तिकडचं थोडंफार शूटिंग केलं आणि मग नंतर सानूची मस्ती सुरू झाली. आम्ही थोडा वेळ रिलॅक्समध्ये बसलो होतो आणि सानू सतत त्या पायऱ्यांवरून ये जा ये जा. इथेच शिवाजी पार्क पॉईंट आम्हाला दिसला. तिथे आम्ही फोटोसुद्धा काढले आणि नंतर आम्ही गेलो चैत्यभूमी. ही चैत्यभूमी, इथे बरीचशी लोकं आली होती. खूप चांगल्या प्रकारे आता हे डेव्हलप केलेलं आहे असं मला कळालं. खूप सुंदर असा निसर्ग, खूप छान अशी झाडं झुडपं तिथे लावलेली आहेत. सगळ्यात मध्यभागी असल्यानंतर चारी बाजूने पाणी बघण्यासाठी पोटात गोळा आला आणि मग तिथून आम्ही निघालो. सानूला मात्र अजिबात भीती वाटत नव्हती. तिला मी सतत सांगत होती की जाऊ नको. आता मात्र आम्हाला भूक लागली. आम्ही हॉटेलमध्ये येऊन बसलो. आता आम्ही वाट बघत होतो
की कधी जेवण येईल. फायनली जेवण आलं आणि पटापट आम्ही जेवून घेतलं. मग जेवण नुसतं अधुरं कसं राहील. आणि मग आम्ही छानपैकी कँडी खाल्ली. त्यानंतर आम्ही पोहोचलो संग्रहालयात, प्राणी संग्रहालयात. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी तिथे पाहायला मिळाले. सानूला तर फारच मजा येत होती. एक एक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी जे कधी फक्त तिने चित्रामध्ये पाहिले होते. या गिनी पिगला ती घेण्यासाठी जराही घाबरली नाही. मला भीती वाटत होती की आता ही टाकून देईल, ओरडेल, पण नाही. तिने खूप कॉन्फिडन्सली आणि खूप खूप चांगल्या प्रकारे ते हातात घेतलं. तिचं कौतुकही केलं गेलं. मग आम्ही अजून पुढे निघालो. तिथे खूप छान छान प्रकारचे मोठे मोठे पोपट होते, जे वेगवेगळ्या रंगाचे होते, वेगवेगळे आवाज करणारे होते. खूपच छान असं आम्हाला तिथे दिसलं. त्यानंतर आम्ही अजून पुढे निघालो. त्याच प्राणी संग्रहालयात खूप अशी गर्दी होती, जिथे बरीच लोकं वेगवेगळे प्राणी हातावर घेण्यासाठी थांबले होते. आणि मग त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही अजून एक पोपट पाहिला, जो 2-3 रंगांमध्ये होता. तो खूपच सुंदर दिसत होता. सानू त्याच्याशी बोलत होती, त्याच्याबरोबर खेळत होती. तिला फार मजा येत होती हे सगळं पाहण्यासाठी. खूप सुंदर सुंदर असे बदक आम्हाला पाहायला मिळाले. ते असे सगळीकडे अगदी छानपैकी फिरत होते. ते फिरताना दिसताना खूप सुंदर दिसत होते. आणि मग मिस्टर सागर कोठारी, डेअरिंगबाज. मला तर बघण्यासाठी पण भीती वाटत होती, पण त्यांनी मात्र डेअरिंग केली आणि ते हातावर, खांद्यांवर असं काही काय कुठले कुठले प्राणी, पक्षी घेऊन त्यांनी फोटोज काढले, व्हिडिओज काढले. त्यांना जराही भीती वाटत नव्हती. पण मला तो व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रचंड भीती वाटत होती. पण मिस्टर सागर कोठारी, तुमचं खूप खूप कौतुक या तुमच्या वेगळ्या गोष्टीसाठी. खूप छान. सानूला पण त्यामध्ये खूप सारं इन्स्पिरेशन मिळत होतं आणि त्यामुळे मलाही बघायला खूप छान वाटलं. तर आम्ही त्याच्यानंतर आता पुढे गेलो. भयानक असं ज्याला मी खूप घाबरते ती म्हणजे लिझार्ड, पाल. पण ही होती वाईल्ड लिझार्ड, जंगली. एवढी मोठी पाल. आणि त्यानंतर जिथे ससे होते अशा सस्यांच्या पिंजऱ्यामध्ये सानू गेली त्यांना पकडण्यासाठी. तिला इतकी मजा येत होती. तिला असं वाटत होतं की मी याला हातात पकडावं, मी याला हातात पकडावं. पण हातात काही येतच नव्हता ससा. शेवटी मी तिला म्हटले कंटाळून, आता बाहेर ये. पण नाही, तिला ससा पकडायचाच होता. मी त्याला पकडणारच हे तिचं चालू होतं आणि घाबरतही होती. पण असो, तिच्या डेअरिंगचं मात्र कौतुक. तिला हे सगळं पाहण्यासाठी फारच मजा येत होती, फार आनंद वाटत होता. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मत्स्यालयात. त्यामध्येच असणारं मत्स्यालय, तिथे विविध प्रकारचे कासव, मासे, वेगवेगळ्या रंगाचे मासे, वेगवेगळ्या आकाराचे मासे आम्हाला दिसत होते. सानू अगदी जवळ जाऊन तिथे पाहत होती. हा खरा असणारा सापसुद्धा आमच्यासमोर होता. ॲलिगेटरसुद्धा आमच्यासमोर होता. आणि हे सगळं सानू अगदी जवळून जाऊन निरीक्षण करत होती. आम्ही प्रत्येक माहिती वाचत होतो. इतके रंगीबेरंगी दिसणारे मासे, इतकं दिसायला सुंदर दिसत होतं हे दृश्य, की ती सगळं तिला बघायला वाटत होतं की मी त्या पाण्यामध्ये हात घालावा, त्या मास्यांना बाहेर घ्यावं असं तिला वाटत होतं. पण नाही, आम्ही तिला सांगितलं असं हात लावायचा नाही, फक्त लांबून बघायचं. कसे दिसतात, ते कसे पाण्यामध्ये फिरतात, त्यांचं आयुष्य कसं आहे, ते श्वास कसा घेतात. तिनेसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले. आई, या माशाचं नाव काय? बाबा, हा मासा कुठे जातो, कुठे राहतो? असे वेगवेगळे प्रश्न तिने आम्हाला विचारले. आणि तिथे असणारे जे होते त्यांनी आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं, चांगली आमची उत्तरं दिली. आणि आता आम्ही इथून निघालो. आता मात्र सानू खूप दमली, म्हणून बाबांनी तिला खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेऊन ते चालतच होते. तेवढ्यात आम्ही हा बोर्ड पाहिला. किड्स कार्निवल लागलं होतं दादर चौपाटीजवळ. मग काय, सानू हा चान्स कसा सोडेल. त्याच्यातच ती मिनी बोटमध्ये बसून छानपैकी स्विमिंग तिचं स्टार्ट झालं. बोटिंग स्टार्ट झालं. ते बोटिंग करता करता
एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तिला बोटिंग करण्याची मजा घ्यायची होती. तिला म्हटलं आपण नंतर येऊया. नाही, आई मला इथे बसायचं आहे, बाबा मला इथे बसायचं आहे असं म्हणून तिने हट्ट धरला आणि ती बोटिंग करायला लागली. चारही बाजूने ऊन होतं. आता 4 वाजले होते आणि त्या उन्हामध्ये ती छानपैकी पाण्यामध्ये हात घालून वगैरे संपूर्ण त्याचा आनंद घेत होती. तिच्याबरोबर अजूनही काही मुलं होती जी तिच्याबरोबर बोटिंगचा आनंद घेत होती. सर्वात पहिले तिला माहितीही नव्हतं की बोटिंग कसं करायचं आहे. पण नंतर तिला थोडंसं ट्रेन केल्यानंतर हळूहळू ती शिकली की मला कशाप्रकारे ते फिरवायचं आहे, कशाप्रकारे ती बोट पुढे जाणार आहे. असं म्हणता म्हणता तिला फारच मजा आली. पण तिचा लक्ष मात्र आजूबाजूला होता की यानंतर मी आता कुठे बसणार याची एक्साइटमेंट तिला जास्त होती. पण मी तिला म्हटलं सध्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, मग बघूया. आता आम्हाला दिसला तो म्हणजे गोळेवाला. मिस्टर सागर कोठारी यांनी सांगितलं चल आपण गोळा खाऊया. आणि मग काय, गोळेवाल्याला ऑर्डर दिली. 2 गोळे बनवायला सांगितले. त्यांनीही बनवायला घेतले. त्यांच्या पहिलाच हा गोळा होता. नुकतंच 4 वाजता भर उन्हामध्ये आम्ही गोळ्याचा आनंद घेतला. सानूनेही घेतला, मिस्टर सागर कोठारींनी घेतला आणि मी सुद्धा त्या आनंदामध्ये सहभागी झाले. आणि मग सानू बसली या पाळण्यामध्ये. तेव्हा त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं. इनमीन फक्त 3 मुलं त्या पाळण्यामध्ये होती. पण जो तिला काही आनंद होत होता त्या बसल्यानंतर, तो पाळणा जसा जसा वर जात होता आणि पटकन खाली येत होता तसा तिचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. तिला असं वाटत होतं की हा पाळणा थांबूच नाही. पण मी वाट पाहत होती आता कधी संपणार, कधी हा पाळणा थांबणार, कधीही बाहेर येणार. आणि तिथून निघाल्यानंतर आम्हाला दिसलं गार्डन. आणि त्या गार्डनमध्ये मग पाहिल्यानंतर सानू कशी काय आमचा हात पकडून पुढे जाईल. ती सरळ इथे धावत आली आणि ती बसली या बदकांवर. पुढे गेल्यानंतर पहा, दादरच्या रस्त्यावर एक स्टॅच्यू असा माणूस दिसला. ॲक्च्युली आम्हाला हे माहितीच नव्हतं की तो माणूस रिअल आहे. मला तर वाटलं तो स्टॅच्यूच आहे. पण सानू जेव्हा तिथे पैसे टाकायला गेली तेव्हा मात्र त्याने सरळ हात पुढे करून तिला चॉकलेट दिलं, हँडशेक केलं आणि ते पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. पहा कसा दिसतोय, काय ही कलाकृती, किती हे मोठे कलाकार, हॅट्स ऑफ. त्यानंतर मग चाय तो बनता है बॉस. चहा घेतली. चहा पिल्यानंतर एक वेगळीच तरतरी आली. आणि मग ट्रेनमध्ये परतीचा प्रवास. पुन्हा आम्ही बदलापूरला निघालो. सानू तर झोपली होती. अतिशय गाढ अशी झोपेमध्ये होती सानू. संपूर्ण दिवसभराचा थकवा. आणि मग घरी आल्यानंतर आज भोगी असल्यामुळे भाजीची तयारी सुरू झाली. मी तर भाजी करायला लागले पटापट. त्यानंतर बाजरीची भाकरी तयार करत होते, कारण आज भोगी आहे, भाकरी तर केलीच पाहिजे. त्याच्यावर खूप छान अशा प्रकारचे मी तीळ टाकले आणि त्यामुळे त्याची चव, त्याची रंगत अजूनच वाढली. तीळ टाकल्यानंतरची भाकरी, आहा, बघा किती सुंदर असा पुलाव, भाजी, भाकरी स्वामींना अर्पण केली, नैवेद्य दाखवला आणि मनाला एक प्रसन्नता मिळाली आणि आजच्या दिवसाचा शेवट झाला. श्री स्वामी समर्थ.